नमस्कार. माझ्या शाळेचे नाव चंद्रकांत दरोडे माध्यमिक विद्यालय आहे. माझे नाव अक्षरा लहू दानवले. ही माझी मैत्रीण. तिचे नाव साक्षी अनिल कुंभार आहे. आमच्या प्रकल्पाचे नाव स्वयंचलित पाण्याचा पंप असे आहे. आमच्या प्रकल्पाची उद्दिष्टे असे आहेत की शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पुरवठा योजना कार्यक्षम आणि सोयीस्कर बनवणे. आमच्या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेले घटक मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंगसाठी आर्डिनो आयडी आणि सेन्सर मातीचा ओलावा मापण्यासाठी जो आपण सेन्सर यूज करतो तो सेन्सर आम्ही इथे यूज केलेला आहे. ॲक्च्युएटर DC वॉटर पंप हा ॲक्च्युएटर आम्ही इथे वापरला आहे. ड्रायव्हर ड्रिल मॉड्यूल पंप नियंत्रित करण्यासाठी आम्ही हा ड्रायव्हर इथे यूज केला आहे. वीज पुरवठा 9 व्होल्टची बॅटरी आम्ही इथे वीज पुरवठ्याला यूज केलेली आहे. इंटरफेस स्थिती दर्शवण्यासाठी LED. इंटरफेस हा पर्यायी आहे, तो वापरला तरी चालतो किंवा नाही वापरला तरी चालतो. कनेक्टिव्हिटी एवढे आम्ही इथं हार्डवेअरचे घटक वापरलेले आहे. यापुढील माहिती माझी मैत्रीण साक्षी अनिल कुंभार ही तुम्हाला देईल. नमस्कार, माझे नाव साक्षी अनिल कुंभार. मी आता 9वीच्या वर्गात शिकते. पिकाला पाणी देऊन वाफ्यामधून पाणी जेव्हा शेवटच्या स्थानापर्यंत पोहोचते तेव्हा शेवटच्या स्थानापर्यंत पाणी पोहोचले आहे हे तिथे बसवलेला सेन्सर डिटेक्ट करतो आणि तो पाण्याचा पंप आपोआप बंद करतो. या प्रकल्पाचे खूप फायदे आहेत, जसे की वेळेची बचत, पाण्याची बचत आणि शेतकऱ्यांची झोप सुद्धा पूर्ण होते. तसेच त्यांचे जंगली प्राण्यांपासून सुद्धा संरक्षण होते. आणि हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात गावाकडेच वापरण्यात येतो आणि सहसा शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळीच वीज मिळत असते आणि वीज रात्री मिळत असल्यामुळे त्यांना रात्री शेतामध्ये जाऊन पाण्याचा पंप सुरू करावा लागतो आणि रात्रीच्या वेळी खूप अंधार असल्यामुळे त्यांना जंगली प्राण्यांची, कोल्हा, बिबट्या, लांडगा अशा प्राण्यांची भीती असते. तसेच त्यांची झोपमोड सुद्धा होते आणि जर एखाद्या शेतकऱ्याने पंप चालू केला आणि त्यांना तिथे झोप लागली तर पाण्याचा अपव्यय सुद्धा होतो. ह्या सगळ्या समस्या टाळण्यासाठी आपण हा प्रकल्प तयार केला आहे, ज्यामध्ये पिकाला पाणी जेव्हा मिळतं शेवटच्या वाफ्यापर्यंत जेव्हा पाणी जाऊन पोहोचतं तेव्हा तिथे बसवण्यात आलेला सेन्सर ते डिटेक्ट करतो आणि मग त्याला समजल्यानंतर विद्युत पुरवठा हा खंडित केला जातो. अशा प्रकारे विद्युत परिपथ पूर्ण होते आणि पंप ऑटोमॅटिकली बंद केला जातो. स्वयंचलित पाण्याचा पंप असल्यामुळे त्याला बंद करावंही लागत नाही, तो ऑटोमॅटिकली बंद होत असतो. यामुळे शेतकऱ्यांचा जीव वाचणे, तसेच त्यांची झोप पूर्ण होणे, त्यांचं आरोग्य चांगलं राहणे, वेळेची बचत असे फायदे होतात.